जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये आपण जी सिरीज सुरू केली आहे विद्यार्थी मित्रांनो, गणित बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ 50पैकी 50 पाडण्याची. तर त्यामधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो SSC साठी सुद्धा उपयोगी आहे. तर जे विद्यार्थी SSC ची तयारी करत आहेत त्यांनीसुद्धा हे प्रश्न व्यवस्थित सॉल्व करा, सोडून घ्या. तर पहा, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. सुनीलने सर्व प्रश्न सोडवले असता त्यास 95 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले? तर बघा, अशा प्रश्नामध्ये खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला 40 जर प्रश्न सोडवले असते तर नेमके किती गुण मिळाले असते. तर 5 गुण मिळतात एका प्रश्नाला, 5 × 20 म्हणजे 200 गुण मिळाले असते. याच्यामधून काय करायचं आहे, त्याला किती मार्क मिळाले? सुनीलने सर्व प्रश्न सोडवले असता त्यास 95 गुण मिळाले. आता 95 गुण मिळाले म्हणजे त्याचे चुकले किती, मार्क किती कटले ते बघावं लागेल आपल्याला. तर बघा, इथे 0 राहिलं आणि इथे 105 मार्क त्याचे कटले. त्याला मार्क किती पडलेले आहे? फक्त 95. ठीक आहे. तर 95 105. ठीक आहे. आणि त्याचे मार्क कसे पकडायचे? तर बघा, 5 बरोबरवाले मार्क आणि चुकलेले मार्क, एकूण त्याची टोटल किती होते? 7. आणि काय करायचं मग, हे जे आहे 105ला डिवाईड करायचं ह्या संख्येने. ठीक आहे. तर 7 7 × 7 7 × 5 = 35. म्हणजे जे हे 15 उत्तर आलेलं आहे हे त्याचे चुकलेले प्रश्न आहे. ठीक आहे. कारण की चुकलेले मार्क किती आहे? 105. आणि बरोबर आणि चुकलेल्या प्रश्नाची संख्याची मार्क किती होतात? 7. तर चुकलेल्या प्रश्नाची मार्क अपॉन बरोबर आणि चुकीचे मिळणारे गुण याची बेरीज केली आपण, त्याला डिवाईड केलं, तेव्हा आपल्याला किती मिळाले? चुकलेल्या प्रश्नाची संख्या मिळाली. म्हणजे हा जर प्रश्न त्यांनी असा विचारला असता की बरोबर प्रश्नाची संख्या किती आहे, तर 40 वजा आपण 15 केलं असतं तर इथं आले असते आपल्याला किती? तर 25 आले असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पहा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न रिपीट होईल ह्या वर्षी बहुतेक, कारण की हा प्रश्न मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप टाईम खाणारा प्रश्न आहे. तर हा टाईपचा प्रश्न रिपीट होऊ शकतो. हा तुम्ही 5 स्टार म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रश्न म्हणून आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा. पहा, जर एक 3 अंकी संख्या उलटी केली तर मिळालेली मूळ संख्येपेक्षा 495 जास्त असते म्हणते. ठीक आहे. आणि त्याच संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेरीज 9 आहे. म्हणजे बेरीज किती आली पाहिजे म्हणते? उदाहरणार्थ आपण 4 आणि 5ची बेरीज केली तर 9 येते. 6 आणि 3ची बेरीज केली तर 9 येते. 7 आणि 1ची बेरीज केली तर किती येते? 9 येते. तर अशा प्रकारे हे जे अंक आहे याची बेरीज म्हणते 9 येते म्हणते. तर त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची गुणाकार काय म्हणते? तर हे जे पहिला आणि शेवटचा अंक आहे याचा गुणाकार काय येते म्हणते? तर पहा, जर आपण ही जी संख्या जर पकडली, सॉरी इथे 2 पाहिजे, 7 आणि 2. जर आपण संख्या जर पकडली, आपण पहिली आणि शेवटची, पहिली 7 पकडली, दुसरी 2 पकडली. आणि तर बघा, आपण संख्या काय घेतली? 7 सुरुवातीला घेतलं, शेवटीला 2 घेतले. आणि ही संख्या जर त्यांनी काय म्हटलेलं आहे? मूळ संख्येपेक्षा 495 जास्त आहे. त्या संख्या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज 9 येते म्हणते. त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुणाकार काय म्हणते? आपल्याला ही संख्या उलट जर केली आपण तर 2 आणि 7 मधला आकडा सध्या काही घ्यायचा नाही आणि उत्तर काय येते म्हणते? 495 जास्त आहे म्हणते. ठीक आहे. तर आपण याची जर वजाबाकी केली तर बघा, 12तून 7 गेले किती राहते? तर 5. म्हणजे योग्य आपलं 5, एक स्थानचा अंक बरोबर 5 येते. म्हणजे इथं असा कोणता अंक आला पाहिजे की 9 येईल. तर आपण इथून एक हातचा घेतला होता, इथं परत करावं लागेल. ठीक आहे. तर इथे आपण जर इथे काय घेतलं?
5 जर घेतलं तर इथे बरोबर 9 राहतात. बघा 15तून 6 जर गेले तर 9 राहतात. म्हणून इथे मधला जो आकडा तो 9 येणार आणि इथे परत वापस द्यायचा आपण. म्हणजे इथे 3 झाले आणि इथे 7मधून 3 गेले 4 राहते. म्हणजे हा आकडा आणण्यासाठी आपल्याला इथे इमॅजिनरी संख्या ठेवायची आहे. तर बघा इथे जर आपण सॉल्व करायला घेतला तर बघा 702 घेतलं आणि 2 आणि 7 घेतला. आपल्याला इथे आलं का पाहिजे 495. ठीक आहे. एकक स्थानचा अंक महत्त्वाचा इथे पहा. 12तून 7 गेले 5 राहिले. इथं जर आपण इथं कोणता पण आकडा घ्या, तुम्ही कोणता पण घ्या. उदाहरणार्थ जर आपण घेतला इथे 5 किंवा 6 जरी घेतला, 6 जरी घेतला तरी आन्सर येते. तर पहा 6 जरी घेतलं इथे तर आन्सर येते. बघा इथे किती झाले 7. 16तून 7 गेले किती राहते 9 राहते. तरी पण आन्सर येते. म्हणजे कोणताही आकडा जर घेतला तुम्ही इथे मधात तर आन्सर तुमचं येणार. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीनं मागच्या वर्षी आलेला प्रश्न आहे हा. तर खूप लक्ष देऊन अशा प्रकारचा प्रश्न लक्षात ठेवा, कारण की तुमचा इथं वेळ खाणारा प्रश्न आहे हा. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया.